नमस्कार, पुलिस टाइम 24 में आपका स्वागत है। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के बुल्डाना जिला अध्यक्ष विजय सुपाड़ा बोदड़े ने उपविभागीय अधिकारी खामगांव के माध्यम से 24 अप्रैल को मुख्यमंत्री मंत्रालय मुंबई को एक ज्ञापन सौंपा। सरकार मृतक के परिवार को 50 लाख रुपए दे, हिवरखेड़ पुलिस स्टेशन में बौद्ध समुदाय के खिलाफ दर्ज छूटे मामलों को खारिज करे, खदान को खाली छोड़ने के लिए मालिक के खिलाफ दंडात्मक कार्रवाई करे, मेहकर तालुका में समुदाय के खिलाफ कार्रवाई करे जिसने कल्याण विभाग के कर्मचारी डॉक्टर राजेश पलस्कर के बैनर को विरोपित किया, ऐसी मांगे की गई है। खामगाव तालुक्यातील, मेहकर तालुक्यातील आणि बऱ्याचशा ज्या ठिकाणी जे घटना घडलेल्या आहेत, होळीच्या दिवशी ज्या खदानमध्ये जो क्षितिज अग्रवाल या नावाचा व्यक्ती अवैध उत्खनन करून ज्या खदानमध्ये जो मूर्ती पावला त्याला कुठल्याही प्रकारचं प्रशासनाने मदत केली नाही आणि तो मुलगा विदेशासाठी रवाना होणार होता। त्या 8 दिवसामध्ये आज प्रशासनाने त्याच्या घरातली कुठल्याही प्रकारची माहिती न घेता कुठल्याही प्रकारची त्या खदान मालकावर गुन्हा दाखल केला नाही आणि खदान चौकून त्या ठिकाणी त्या खदानीला चौकून कंपाऊंड नाही आणि गेट सुद्धा नाही, त्यामुळे तो होळीच्या दिवशी त्या तलावावर गेला आणि मरण पावला। दुसरा मुद्दा असा आहे, गट नंबर 28, 29, 30 या गट नंबर मधून कमीत कमी 4 ते 5 लाख उत्खनन केलं, अवैध उत्खनन केलं। ईगल कंस्ट्रक्शन आणि रविकुमार खुपचंदानी या व्यक्तीवर सदर उत्खनन केल्याचा दंडात्मक कारवाई केली नाही। आजपर्यंत मी वारंवार निवेदन देत आहो, पण त्यांना बोलावण्यात येत नाही आणि हे प्रशासन झोपलेलं आहे। खामगांव बुल्डाना से मनोज सनांसे की रिपोर्ट। ऐसी खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें। धन्यवाद।